नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय सिरीज स्पॉट मराठी. मराठी टेलिव्हिजन जगतात अनेक कलाकारांनी आपली छाप उमटवली आहे. पण काही जण फक्त भूमिकांमुळे नाही, तर आपल्या व्यक्तिमत्वामुळे, चाहत्यांशी असलेल्या नात्यामुळे आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे कायम स्मरणात राहतात. अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे जुई गडकरी. एक साधी, निरागस पण प्रचंड जिद्दी मुलगी म्हणून तिने सुरुवात केली आणि आपल्या अभिनयाच्या ताकदीवर ती घराघरात पोचली. पुढचं पाऊल ठरलं तर मग यांसारख्या मालिकांनी तिला प्रेक्षकांच्या हृदयात कायमचं स्थान दिलं. तिच्या चेहऱ्यावरील निरागस हसू, डोळ्यांमधील भावपूर्णता आणि अभिनयातील प्रामाणिकपणा यामुळे ती फक्त एक अभिनेत्री न राहता प्रत्येक घरातील स्वतःची मुलगी झाली. अभिनयाबरोबरच तिने आजारांशी केलेली झुंज, समाजासाठी राबवलेले उपक्रम आणि चाहत्यांशी असलेलं घट्ट नातं या सगळ्यांनीच तिचं व्यक्तिमत्व अधिकच उंचावलं. त्यामुळेच तिची गोष्ट ही केवळ एका अभिनेत्रीची यशोगाथा नसून ती आहे एका खऱ्या प्रेरणादायी प्रवासाची कथा. ठरलं तर मग ही स्टार प्रवाहावरील एक लोकप्रिय मराठी मालिका आहे, जिचा प्रवास 5 डिसेंबर 2017 पासून सुरू झाला आणि 2025 पर्यंत ती 100हून अधिक भाग प्रसारित करून मराठी दूरदर्शनवर इतिहास घडवते. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या निर्मितीतून आणि सचिन गोखले यांच्या दिग्दर्शनातून जन्माला आलेली ही कथा प्रेम, विश्वासघात, कौटुंबिक बंध, संघर्ष आणि सामाजिक न्याय या सगळ्या पैलूंचा संगम घडवते. आणि तिची मुख्य नायिका म्हणजे सायली जुई गडकरी हिने साकारली आहे. तर तिचा जोडीदार आहे अर्जुन सुभेदार, ज्याची भूमिका अमित भानुशाली करतो. या दोघांची केमिस्ट्री, त्यांच्या नात्यातील टप्पे आणि संघर्ष हे मालिकेचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. सायली ही एका अनाथ मुलीची कथा आहे. लहानपणी आईवडील नसताना मधुकर पाटील उर्फ महाडू भाऊ यांनी तिला आपलंसं केलं आणि साध्या, निरागस पण सन्मानाने भरलेलं जीवन दिलं. पुढे तिच्या आयुष्यात अर्जुन येतो आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधून सुरू झालेला त्यांचा प्रवास हळूहळू खऱ्या प्रेमात बदलतो आणि यातूनच मालिकेला भावनिक आणि नाट्यमय वळण मिळतात. सायलीचा भूतकाळ, तिच्या जैविक वडिलांचा म्हणजेच रविराज किल्लेदार यांचा उलगडा, तिच्या सासू कल्पना, प्राजक्ता दिघे यांच्यासोबतचा संघर्ष हे घटक मालिकेला एक वेगळं वळण देतात. सुरुवातीला निरागस, गोंधळलेली, स्वतःला शोधत असलेली मुलगी पुढे जाऊन सशक्त, न्यायप्रिय, स्वावलंबी स्त्री बनते आणि त्यामुळेच ती स्त्री सक्षमीकरणासाठी प्रतीक ठरते. मालिकेतील महत्त्वाच्या क्षणांमध्ये 12व्या भागात सायली अर्जुनचे सिद्धिविनायक मंदिर पाहायला जाणं, 5व्या भागात संपूर्ण कुटुंबावर आलेलं संकट हाताळणं, तसेच ठरलं तर मग हा तिचा डायलॉग हे सारे क्षण प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ही मालिका फक्त मनोरंजनापुरतीच मर्यादित राहत नाही, तर सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसारखी संकल्पना, कौटुंबिक दबाव, स्त्रीविरोधी रूढिवाद हे प्रश्न उपस्थित करते आणि म्हणूनच तिचा प्रभाव अधिक खोलवर जातो. या मालिकेला TRP चार्टवर अव्वल स्थान मिळवून देण्यात गडकरी यांच्या अभिनयाचे योगदान फार मोठे आहे. जुई गडकरी ही केवळ एक अभिनेत्री नाही, तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. तिचा जन्म 19 जुलै 1959 रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे झाला आणि ती चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील आहे. ती मराठी साहित्य आणि रंगभूमीच्या महान परंपरेशी निगडीत आहे, कारण ती प्रसिद्ध कवी, नाटककार राम गणेश गडकरी यांची पणती आहे. तिचे वडील केतन गडकरी हे स्वतः नाटककार आणि तालवाद्यवादक म्हणजेच विनोद मिस्त्री आहेत. त्यांनी गीतारामसारखी नाटके लिहिली आहेत आणि नेत्रा गडकरी MTNL मध्ये काम करत होती आणि लहानपणापासून जुईला कलेची आवड लावली. एकुलती एक असल्यामुळे आईवडिलांनी तिच्या शिक्षणात, कलेत आणि व्यक्तिमत्व विकासात खूप लक्ष दिलं. बालपण कर्जत आणि मुंबईत गेलेलं. शाळेतून ती नेहमी टॉपर राहिली. सेंट ऑगस्टिन हायस्कूल, नवी मुंबई आणि रायन इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातील चांदभाई हिम्मतलाल मानुशिकानी कॉलेजमधून मास मीडिया ॲडव्हर्टायझिंगमध्ये गोल्ड मेडलसह पदवी मिळवली आणि पुढे वेलिंकर इन्स्टिट्यूटमधून ॲडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन्स आणि मार्केटिंगमध्ये MBA केला. या शिक्षणामुळे तिला कॉर्पोरेट करिअरची सुरुवात करण्याची संधी मिळाली आणि ती व्हाईट पेपर कम्युनिकेशन्समध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करू लागली. पण कलेची ओढ आणि अभिनयाची आवड तिला लवकरच रंगभूमीकडे खेचून घेऊन आली. 2016-17 मध्ये तिने ETV मराठीचा श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेत चंद्राची भूमिका साकारत अभिनयात पदार्पण केलं. पण खरी ओळख तिला 2018 मध्ये झाली, जी झी मराठीवरील पुढचं पाऊल यामधील कल्याणी सरदेशमुख रूपाने जी भूमिका मिळाली त्यामुळे मिळाली. ही मालिका तब्बल 6 वर्ष चालली, 2011 ते 2017, आणि कल्याणीच्या रूपाने घराघरात पोचली.
आदर्श सून, सशक्त स्त्री आणि भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांची जोडलेली भूमिका साकारून तिने मराठी टीव्हीवर स्वतःचं स्थान पक्क केलं. 2010 मधील माझी या प्रियाला प्रीत कळेना, 2014 मधील तुझ्याविना सख्या रे मधील खलनायिकेची भूमिका, 2300 मधील सरस्वती, 2018 मधील वर्तुळ या कामाने तिचं अभिनय विश्व अधिक विस्तारलं. 2018 मध्ये ती बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाली, जिथे तिच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि निर्भीड स्वभावामुळे ती चर्चेत राहिली. जरी ती जिंकली नाही तरी तिच्या व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांवर छाप पाडली. त्यानंतर तिचा सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरलं तर मग 2022 पासून, ज्यात सायलीच्या भूमिकेमुळे ती मराठीची क्वीन बनली. जुई गडकरीच्या अभिनयाला ठरलं तर मग मालिकेमुळे जशी नवी ओळख मिळाली, तसाच तिला प्रेक्षकांच्या मनात सायली दीदी म्हणून एक वेगळाच सन्मान देखील लाभला. या मालिकेने TRP चार्टवर सलग 10 आठवडे अव्वल स्थान मिळवलं आणि सायली अर्जुन या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी भावले की 2018 मध्ये स्टार प्रवाह पुरस्कारांमध्ये त्यांना बेस्ट कपल पुरस्कार मिळाला, तर जुईला स्वतःला क्वीन म्हणून गौरवण्यात आलं. शिवाय मालिकेने 2023 मध्ये 500 भाग आणि 2000 मध्ये 200 भागांचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. या दरम्यान मालिकेच्या प्रत्येक प्रसंगात तिचा अभिनय अधिकच परिपक्व होत गेला. कधी भावनिक दृश्यामधील तिच्या डोळ्यातून उमटणारं दुःख, कधी आनंदाच्या क्षणांचे तिचं निरागस हसू, कधी कौटुंबिक संकटांना सामोरे जाताना दिसणारा तिचा दृढ आत्मविश्वास. आणि यात सायलीची पात्र मध्यवर्ती ठरतं, कारण अनाथ असूनही तिने शिक्षण घेतलं, आत्मनिर्भर बनली, समाजाच्या दबावाला न जुमानता स्वतःचं अस्तित्व शोधलं आणि खरी प्रेमकहाणी घडवली. या मालिकेत सासू कल्पना आणि जैविक वडील रविराज किल्लेदार यांच्याशी तिचा संघर्ष, अर्जुनसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधून सुरू झालेली प्रेमकहाणी, तसेच प्रत्येक संकटाला तोंड देताना दाखवलेली तिची धैर्यशील वृत्ती ही जुईच्या अभिनयातून जिवंत झाली आणि प्रेक्षकांना जाणवलं की सायली केवळ एक काल्पनिक पात्र नाही, तर त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रतिमा आहे. जुईच्या कारकिर्दीत पुढचा पाऊल या मालिकेने जशी ओळख निर्माण केली होती, तशी तिला ठरलं तर मग हिने आयकॉनिक दर्जा दिला. या मालिकेमुळे ती केवळ अभिनेत्री न राहता मराठी टीव्हीच्या संस्कृतीचा भाग बनली. पण या यशामागे तिचा केवळ अभिनय नसून तिचा शैक्षणिक आणि कलात्मक प्रवास देखील आहे. मॅस मीडिया गोल्ड मेडल मिळवणं, वेलिंकर इन्स्टिट्यूटमधून MBA करणं, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणं, या सगळ्या टप्प्यांनी तिची दृष्टी अधिक व्यापक झाली. त्यामुळेच अभिनयाकडे पाहताना ती फक्त डायलॉग बोलणं किंवा कॅमेरासमोर उभं राहणं एवढ्यावर न थांबता प्रत्येक पात्राचा सामाजिक, मानसिक, भावनिक पैलू समजून घेते आणि म्हणूनच तिच्या भूमिका प्रेक्षकांवर खोलवर परिणाम करतात. तिचे वडिलांचं नाटककार म्हणून आणि तालवाद्यवादक म्हणून असलेला वारसा, तिच्या आईची कला आणि संस्कार यावरील श्रद्धा आणि स्वतःच्या शास्त्रीय संगीत आणि कथ्थक नृत्याची पार्श्वभूमी, हे सारे घटक तिच्या व्यक्तिमत्वाला वेगळी समृद्धी देतात. सोशल मीडियावर तिचं अस्तित्व प्रभावी आहे. तिच्या इंस्टाग्रामवर 5 गडकरी 453,000हून अधिक फॉलोअर्स आहेत, जिथे ती फिटनेस प्रवास, प्राणी, प्रेम आणि मालिकेच्या क्षणांनी चाहत्यांना जोडून ठेवते. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये कधी सायलीच्या पात्रामागचं खऱ्या आयुष्यातील हसू दिसतं, कधी एखादा प्रेरणादायी संदेश असतो, तर कधी तिच्या होम क्रिएशन्स प्रेक्षकांना मोहात ठेवतात. तिच्या हातावर असलेला बुलेटप्रूफ टॅटू हा तिच्या सक्षमीकरणासाठी प्रतीक आहे. ती वेगन असल्यामुळे आहारशैलीतून ती आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक जीवनशैली जगते आणि आपल्या चाहत्यांनाही त्याबद्दल जागरूक करते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षही कमी नव्हते. जुईला प्रोटॅक्टिनियम नावाच्या हॉर्मोनल डिसऑर्डरचा सामना करावा लागला, ज्यामुळे तिला मूल होणार नाही असा धक्का बसला. शिवाय तिला ऱ्युमॅटॉइड ॲटपॉड अर्थरायटिसची समस्या होती. हे दोन्ही आजार तिच्यासाठी मानसिक आणि शारीरिक आव्हान घेऊन आले. पण योग, शास्त्रीय संगीत, कथ्थक नृत्य आणि व्हीगन डाएटमुळे तिने स्वतःचं आरोग्य सांभाळलं. जुलै 2018 मध्ये सकाळला दिलेल्या मुलाखतीत तिने स्वतः कबूल केलं, डॉक्टरांचा तो धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता. पण तिने स्वतःला सावरलं आणि पुन्हा कामाकडे लक्ष केंद्रित केलं. हा प्रवास तिच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरला, कारण तिने दाखवून दिलं की संकटं आली तरी जिद्दीने त्यांचा सामना करता येतो. 2017 मध्ये जून महिन्यात जुईने आजारपणामुळे ठरलं तर मग मधून ब्रेक घेतला. काही भागांत ती दिसली नाही आणि त्यामुळे अफवा पसरल्या की ती मालिका सोडणार आहे किंवा नवी अभिनेत्री येणार आहे. मात्र जुलै 2020 मध्ये तिने इंस्टाग्रामवर स्पष्ट केलं की मालिका संपत नाही किंवा लीप घेत नाही आणि स्वतःच ती त्यात कायम राहणार आहे. मालिका चालू राहील या वाक्यामुळे प्रेक्षकांना दिलासा मिळाला.
तिच्या अनुपस्थितीत मालिकेच्या भविष्यासंदर्भात चर्चा रंगल्या. पण आज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार ती मालिका सोडत नाही आणि तिच्या पुनरागमनाची चाहत्यांना उत्सुकता आहे. तिच्या कारकिर्दीत पुरस्कारांचा प्रवासही गौरवास्पद आहे. 2050 मध्ये पुढचं पाऊलसाठी मराठी पुरस्कारांमध्ये बेस्ट ॲक्ट्रेसचा खिताब, 2 मध्ये मराठी टीव्ही बोर्डमध्ये बेस्ट मेल, 2020 मध्ये ठरलं तर मगसाठी स्टार प्रवाह परिवार पुरस्कारात बेस्ट डेब्यू फिमेल, त्याच वर्षी महाराष्ट्र टेलिव्हिजन रेकॉर्डमध्ये ॲक्ट्रेस आणि 2020 मध्ये अमित भानुशालीसोबत बेस्ट कपलचा पुरस्कार, असे एकामागून एक सन्मान तिच्या नावावर झाले. 2020 मध्ये इंडिया टीव्ही मराठी एंटरटेनमेंट रेकॉर्डमध्ये तिने बेस्ट ॲक्ट्रेस पुरस्कार पटकावला आणि तिची ग्रीन ड्रेसमध्ये झालेली स्टायलिश एंट्री सोशल मीडियावर व्हायरल झाली. स्टार प्रवाह 2020 मध्ये तिने गायन सादर केल्याबद्दल महाराष्ट्र कला पुरस्काराने सन्मानित केलं. तसेच कोपरी महाराष्ट्र मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करताना तिला महाराष्ट्र सरकारचा सामाजिक योगदान पुरस्कार मिळाला. अशा रीतीने तिच्या कलाक्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक कामगिरीचा गौरव झाला. जुई गडकरीच्या आयुष्यातील एक वेगळा टप्पा म्हणजे तिचं वैवाहिक जीवन. पुढचं पाऊल या मालिकेतून तिच्या आयुष्यात आलेला अभिनेता प्रशांत भानुशाली हाच तिचा जीवनसाथी ठरला. दोघांनी 2016 मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर अभिनय क्षेत्रात दोघंही आपापल्या वाटाने पुढे जात राहिले. त्यांचा संसार खूप साधा पण प्रेमाने भरलेला आहे. दोघे अधूनमधून सोशल मीडियावर एकमेकांबद्दल पोस्ट करताना दिसतात आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांचे दाम्पत्य जीवनाबद्दल उत्सुकतेचा विषय नेहमीच राहतो. पण खाजगी आयुष्याबद्दल जास्त गाजावाजा न करण्याची त्यांची शैली खूप कौतुकास्पद आहे. कारण आजच्या ग्लॅमर वर्ल्डमध्ये अनेक कलाकार स्वतःचं वैयक्तिक आयुष्य उघड करत असतात. पण जुईने नेहमीच अभिनय कलेला प्राधान्य दिलं आणि तिच्या कामातूनच स्वतःची ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळेच तिच्या चाहत्यांना ती सेलिब्रिटीपेक्षा कुटुंबातील आपलीच मुलगी वाटते आणि हा संबंध टिकवून ठेवणेच तिच्या यशाचे खरे रहस्य आहे. ठरलं तर मग या मालिकेत सायलीच्या भूमिकेतून तिने ज्या पद्धतीने प्रत्येक घरात जागा मिळवली, त्या पद्धतीने ती केवळ अभिनेत्री नाही तर प्रेरणादायी आदर्श ठरली आहे. कारण सायलीच्या व्यक्तिरेखेत अनेक तरुणींना स्वतःचे प्रतिबिंब दिसतं. संघर्ष असूनही जिद्दीने उभं राहणं, परिस्थितीविरुद्ध लढणं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करणं, हे सगळं तिने आपल्या अभिनयातून इतक्या नैसर्गिक पद्धतीने दाखवलं आहे की अनेक मुलींनी तिला रोल मॉडेल मानलं आहे. सायलीची व्यक्तिरेखा फक्त कुटुंबापुरती मर्यादित राहत नाही तर समाजातील व्यापक मुद्द्यांवरही प्रकाश. कारण ती अगदी सूक्ष्म हावभाव असूनही कथानकाची दिशा बदलून टाकते. तिचं बोलणं, संवादफेक आणि शरीरभाषा इतकी सहज आहे की प्रेक्षक तिच्याशी जोडले जातात. ठरलं तर मग या मालिकेने ज्या क्षणी आपला 500वा भाग पूर्ण केला त्यावेळेस संपूर्ण कलाविश्वात आणि प्रेक्षक वर्गात एक वेगळीच उत्सुकता आणि आनंदाची लहर पसरली होती. कारण इतक्या थोड्या काळात एखादी मालिका एवढी लोकप्रिय होऊन इतका मोठा टप्पा पार करते हे खूप दुर्मिळ असतं. आणि त्यावेळी मालिकेच्या सेटवर खास समारंभ झाला होता, जिथे कलाकारांनी, तंत्रज्ञानापर्यंत सर्वांनी मिळून हा क्षण साजरा केला होता. यावेळी प्रेक्षकांनी सोशल मीडियावर हा ठरलं तर मग हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये नेला होता, ज्यातून त्यांच्या मालिकेबद्दलच्या प्रेमाचा प्रत्यय आला. पुढे मालिकेनं जेव्हा 500वा भाग गाठला तेव्हा मात्र हा प्रवास एका चळवळीप्रमाणे झाला. कारण मालिकेतील घटनाक्रमांनी आणि कथानकाच्या रोमांचक वळणांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. या काळात सायली अर्जुनचे नातं, कुटुंबातील संघर्ष, सामाजिक संदेश देणारे भाग आणि नात्यातील गोड तिखट क्षण या सर्व गोष्टी इतक्या नेटक्या पद्धतीने सादर झाल्या की ही मालिका फक्त मनोरंजनापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर ती प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली. या यशामध्ये सर्वात मोठा वाटा जुई गडकरीचा व्यक्तिरेखा साकारण्याच्या ताकदीचा होता. कारण सायली ही भूमिका तिच्याशिवाय दुसरी कोणी करू शकली नसते असं प्रेक्षकांनी वारंवार म्हटलं. प्रत्येक मोठ्या वळणावर सायलीच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव, तिच्या डोळ्यातून दिसणारी वेदना आणि अर्जुनसोबतचे नाजूक क्षण हे सारे इतके हृदयाला भेडणारे होते की प्रेक्षकांनी त्या क्षणांना आपल्या आयुष्याशी जोडून घेतलं. मालिकेने महिलांच्या भूमिकेबाबत समाजात नवा विचार निर्माण केला. गृहिणी हा फक्त स्वयंपाकघरापुरता मर्यादित शब्द नाही, तर घराच्या प्रत्येक निर्णयामध्ये ती समान भागीदार आहे
आहे हे सायलीच्या व्यक्तिरेखेतून ठळकपणे समोर आलं. याच काळात जुई गडकरीची लोकप्रियता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिली नाही, तर ती महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड वाढली. अमेरिकेपासून दुबईपर्यंत, ऑस्ट्रेलियापासून युरोपपर्यंत असणाऱ्या मराठी प्रेक्षकांनी जुईला सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी तिला मराठी टेलिव्हिजन क्वीन, सायलीताई, घराघरातली लाडकी अशा उपाध्या दिल्या. या लोकप्रियतेसोबत तिनं अनेक पुरस्कारही मिळवले. जी मराठी सर्वोत्तम अभिनेत्री लोकप्रिय पात्र पुरस्कार तसेच विविध प्रेक्षकवर्ग निवड पुरस्कारांमध्ये ती अग्रस्थानी राहिली. या सर्व यशामुळे जुई गडकरी फक्त एक अभिनेत्री नाही, तर मराठी टेलिव्हिजन जगतातील आयकॉनिक व्यक्तिमत्व बनली. जुई गडकरी हिने आपल्या अभिनय कारकिर्दीच्या प्रवासात जशी अभिनय क्षेत्रात झेप घेतली, तशीच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय राहिलीय. तिचे इंस्टाग्राम अकाउंट हे लाखो फॉलोअर्सचं केंद्र असून दररोजच्या अपडेट्स, रील्स, स्टोरीज, फोटोशूट, सेटवरील किस्से आणि चाहत्यांनी केलेला थेट संवाद यामुळे ती सतत चर्चेत राहते आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर हजारोंच्या संख्येने कॉमेंट्स आणि लाईक्स मिळतात. तिच्या फॅन्सने तयार केलेले फोटोज म्हणजेच एडिट्स, रील्स हे सारे तिच्या लोकप्रियतेचे द्योतक आहेत. मात्र जुईची खरी ताकद फक्त सौंदर्य दर्शनापुरती मर्यादित नाही, तर ती तिच्या चाहत्यांशी खूप जिव्हाळ्याने जोडलेली आहे. जेव्हा तिला गंभीर आजाराशी चॅलेंज द्यावी लागली आणि काही काळासाठी अभिनयापासून दूर राहावं लागलं, तेव्हा चाहत्यांनी तिच्यासाठी रक्तदान शिबिर, प्रार्थना सभा आणि सोशल मीडियावर #GetWellSoonJui सारख्या हॅशटॅग मोहिमा चालवल्या. या काळात जुईने स्वतःही आपले अनुभव शेअर करत लोकांना प्रेरित केलं की आजार हा शेवट नसतो, तर नव्या सुरुवातीचा टप्पा असतो. उपचार, हॉस्पिटलायझेशन, औषधोपचार यांच्या काळात तिने आपले मनोबल आणि जिद्द कायम ठेवली आणि परत एकदा सेटवर परत आल्यावर तिचं स्वागत अक्षरशः विजयी परतल्या सारखं झालं. या प्रसंगामुळे जुईच्या व्यक्तिमत्व आणखी उंचावलं, कारण ती फक्त एक अभिनेत्री नाही, तर आयुष्याशी लढणारी, अडचणीवर मात करणारी आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी प्रेरणादायी व्यक्ती म्हणून चाहत्यांच्या मनात कोरली गेली. तिच्या फॅन्सने तिला केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर कुटुंबातील सदस्यांसारखं मानलं. अनेकांनी सांगितलं की सायली म्हणजे आमची स्वतःची बहीण, म्हणजे घराघरातली लेक. याशिवाय तिनं महिलांसाठी, मुलींसाठी आणि समाजातील विविध घटकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. स्त्री सक्षमीकरणावर भाषणं केली, रक्तदान शिबिरांचं नेतृत्व केलं, तसंच शिक्षण आणि आरोग्यासाठी जनजागृती केली. तिच्या या सामाजिक बांधिलकीमुळे तिचं व्यक्तिमत्व आणखी व्यापक झालं आणि ग्लॅमरसोबत जबाबदारी ही ओळख जुईच्या नावावर पक्की झाली. या सगळ्यातून स्पष्ट होते की जुई गडकरी ही केवळ एक यशस्वी अभिनेत्री नाही, तर एक संपूर्ण व्यक्तिमत्व आहे, जे अभिनय, समाजकार्य, वैयक्तिक आयुष्य आणि चाहत्यांशी असलेलं नातं या सगळ्यांमध्ये समतोल साधते. जुई गडकरीच्या अभिनय कारकिर्दीचा विचार केला तर ती केवळ भूतकाळातील यशापुरती मर्यादित नाही, तर भविष्यातील प्रकल्पांबद्दलही प्रचंड उत्सुकता निर्माण करते. अनेक निर्माते, दिग्दर्शक तिच्यासोबत काम करण्यासाठी पुढे येत आहेत, कारण तिच्या अभिनयातील प्रामाणिकपणा, स्क्रीनवरील प्रभावी उपस्थिती आणि प्रेक्षकांना जोडून ठेवण्याची ताकद या गुणांमुळे ती आजच्या मराठी टेलिव्हिजनची बँकेवरील अभिनेत्री ठरत आहे. ठरलं तर मग नंतर ती मोठ्या प्रकल्पांमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सतत रंगत असतात. काहींनी तिच्या वेब सिरीज पदार्पणाबद्दल संकेत दिले आहेत, तर काहींनी तिला मोठ्या पडद्यावरच्या मुख्य भूमिकेसाठी संपर्क केल्याचं म्हटलंय. जुई स्वतःही आपल्या मुलाखतीमध्ये सांगते की ती केवळ लोकप्रियतेच्या मागे धावत नाही, तर प्रत्येक भूमिकेतून काहीतरी नवीन शिकण्याचं आणि स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करते. भविष्यात ती सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट किंवा ऐतिहासिक व्यक्तिरेखेत दिसली तरी आश्चर्य वाटणार नाही, कारण तिच्या अभिनयात तशी खोली आणि ताकद आहे. तिच्या चाहत्यांना मात्र एकच अपेक्षा असते की तिने कोणताही प्रकल्प निवडला तरी तो तिच्या शैलीला, तिच्या संवेदनशील अभिनयाला न्याय देणारा असावा. तिच्या आगामी प्रवासात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती स्वतःला सातत्याने अपडेट आणि रिलेटेड ठेवते. आजच्या डिजिटल युगात सिरियल्सपासून यूट्यूब ब्लॉगपर्यंत सर्व माध्यमांतून चाहत्यांपर्यंत पोहोचते. या सगळ्या प्रवासाचं अंतिम विश्लेषण केलं तर हे स्पष्ट होते की जुई गडकरी हिने केवळ मराठी टेलिव्हिजनला एक हिट मालिका दिली नाही, तर तिने प्रेक्षकांचा विश्वास, आदर आणि प्रेम जिंकला आहे. तिचे योगदान म्हणजे प्रेक्षकांना वास्तवाशी जोडणारी व्यक्तिरेखा देणं, समाजाला नवा विचार देणं आणि अभिनयातून माणुसकीची जाणीव करून देणं.
भविष्यात ती कोणत्या वाटेने जाईल हे जरी काळच ठरवणार असलं तरी तिचं नाव मराठी मनोरंजन विश्वात दीर्घकाळ कोरलं जाणार आहे यात शंका नाही. कारण जुई गडकरी ही केवळ एक अभिनेत्री नाही, तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, ज्याचं आयुष्य, जिद्द आणि काम हे पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. जुई गडकरीचा प्रवास अजूनही सुरूच आहे. तिने जेवढे गाठले आहे तेवढेच नव्हे तर पुढे अजून किती उंच भरारी घेणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तिचे आजपर्यंतचे काम हे कलेला वाहिलेलं आयुष्य आहे आणि समाजाशी जोडलेल्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कलाकाराचं उत्तम उदाहरण आहे. तिच्या अभिनयामुळे, तिच्या जिद्दीमुळे आणि तिच्या साधेपणामुळे तिच्या चाहत्यांच्या मनात सदैव एक विशेष स्थान मिळवून राहील. भविष्यात ती कोणत्या वाटेने जाईल हे काळच ठरवेल, पण इतकं नक्की की मराठी मनोरंजन विश्वात जुई गडकरी हिचे नाव कायम आदराने आणि प्रेमाने उच्चारले जाईल. तिचा प्रवास म्हणजे प्रेरणा, तिचं हस्सू म्हणजे आशा आणि तिचं कार्य म्हणजे कलाकार म्हणून केलेलं अविस्मरणीय योगदान. अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.